आपण लोकशाहीमध्ये करतो, तर म्हणजे पोलीस प्रशासनाचं आपण पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे यासाठी की रामनवमीच्या निमित्तानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानं, जयंतीच्या निमित्तानं आणि रमजानच्या निमित्ताने सर्व बौद्ध, हिंदू, मुस्लिम यांची संयुक्त बैठक या ठिकाणी आपण आयोजित केली. अशा प्रकारची बैठक यापूर्वी मला तरी वाटतं संयुक्त बैठक यापूर्वी झालेली नाही. आणि मी खास करून पोलीस अधीक्षक साहेबांचे आणि जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो, आभार मानतो की आम्हा सर्व जाती समूहाच्या धर्माच्या लोकांना या ठिकाणी एकत्र केलं. आता आपण रमजान ईद असेल, डॉक्टर आंबेडकर जयंती असेल, महात्मा फुले जयंती असेल किंवा रामनवमी असेल, तर संबंधित पोलीस स्टेशनला काही कार्यकर्ते कार्यक्रमांच्या परवानगीसाठी अर्ज करतात, काही ऑनलाईन करतात. तर मला असं वाटतं पोलीस प्रशासनाने या कार्यकर्त्यांना किंवा फिरवू न करता, मग रॅल्या असतील, काही कार्यक्रम असतील, तातडीने या कार्यक्रमाला त्यांनी परवानग्या द्याव्यात अशी मी आग्रहाची विनंती या ठिकाणी पोलीस प्रशासनाला करतो. दुसरा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस मिरवणुका निघतात किंवा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण शहरामध्ये हिरवे झेंडे असतील, भगवे झेंडे असतील, निळे झेंडे असतील, तर म्हणजे हे सर्व झेंडे मानव समूहाचे झेंडे. आणि म्हणून आपण जर लोकशाहीमध्ये राहत असाल तर लोकशाहीला कुठलाही रंग नसतो. लोकशाही निळी नसते, लोकशाही हिरवी नसते, लोकशाही भगवी नसते, ती कोणत्याही रंगाची. आणि म्हणून आपण जर सेक्युलर भारतामध्ये राहत असाल तर आपण हिंदूंनी मुसलमानांचा आदर केला पाहिजे, मुसलमानांनी हिंदूंचा आदर केला पाहिजे, बौद्धांनी ख्रिश्चनांचा आदर केला पाहिजे. आणि या सगळ्या आदर भावनेतून आपण हे सर्व कार्यक्रम पार पाडावे अशी मी आग्रहाची विनंती या ठिकाणी करतो. 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. साहेब जवळपास 10 ते 15,000 लोक महिलांसकट, लहान मुलांसकट ते मिरवणुकीमध्ये असतात. त्या दिवशी MSCB कडून लाईट जाणार नाही याची दखल आपण घ्यावी. तसंच सुभाष चौकापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला मिरवणुकीला सुरुवात संध्याकाळी 5:30 ते 6 ला होते. त्या ठिकाणी जो बाजार भरतो, मोठ्या प्रमाणावर बाजार भरतो, तर 14 तारखेला त्या ठिकाणी बाजार भरणार नाही याची दखल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसंच या जयंतीमध्ये गेल्या 2-3 मिरवणुकीमध्ये 2-3 वर्षापासूनचा आमचा असा अनुभव आहे की काही अँटी सोशल एलिमेंट्स जे आहेत अनेक गावांमध्ये किंवा शहरांमध्ये, असे अँटी सोशल एलिमेंट्स अनेक प्रकारच्या विचित्र घोषणाने मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने आणि सांप्रदायिक राईट कसा होईल, जातीय राईट कसा होईल अशा प्रकारचा प्रयत्न गेल्या 2 वर्षामध्ये. आणि म्हणून मी पोलीस प्रशासनाला विनंती करेन की टावर चौकापासून काही लोक चित्रविचित्र घोषणा देत अचानक 40-50च्या तरुणांचा समूह त्या जयंतीमध्ये प्रवेश करतो आणि जयंतीला डिस्टर्ब करतो. आणि म्हणून मी विनंती करेन पोलीस प्रशासनाला की अशा प्रकारचे जे अँटी सोशल एलिमेंट्स आहेत त्या मिरवणुकीमध्ये येणार नाही याची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो. अनेक अडचणी आहेत आणि तसं जनतेलाही मी विनंती करतो, निळ्या झेंड्याजवळ भगवा झेंडा बांधला किंवा हिरव्या झेंड्याजवळ भगवा झेंडा बांधला किंवा निळा झेंडा बांधला, त्यावरून समाजामध्ये जर तेढ निर्माण होत असेल, अशा प्रकारची तेढ झेंड्यावरून किंवा बॅनरवरून कोणीही निर्माण करू नये. आणि कोणी करत असेल अशा प्रकारची तेढ, त्याला काहीही बोलू नका, आपण
आपला निरोप पोलीस प्रशासनाचा आपण वाद घालू नये पोहोचतील असं मागण्याची व्यवस्था असेल असं मला वाटतंय. पण समजा तशी नसेल तर प्रत्येक शांतता कमिटीची मिटिंगचा अहवाल मुद्द्यानुसार किती लोक आले आणि कोणी कुठला मुद्दा मांडला आणि तिथले कुठले इश्यूज तिथे चर्चेला आले हे जिल्हा कार्यालयापर्यंत आले पाहिजेत असं माझं मत आहे. आणि दुसरं थोडक्यात असं आहे की एक 2-5% टवाळकेच असतात आणि ज्यांना धुसफूस देऊन नंतर पुढाकार घेऊन त्याच्या पाठीमागे राहणारे बरेच असतात. तर माझी अशी विनंती आहे की या ठिकाणी की झेंडे लावून त्याच्यातून फिरणं असेल किंवा तशा गाडीच्या नंबर प्लेट्स असतील किंवा अशा लोकांचं जर वेळीच त्यांना बोलून समज देण्यात आला. या ठिकाणी वैयक्तिक शांतता कमिटी मिटिंग मध्ये जनरली कसं असतं उलट अनुभव येतो की शांतता कमिटीमध्ये सज्जन नागरिक असतात आणि प्रभारी सगळ्यांना त्यांना चांगल्या सूचना देत असतात की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. ऍक्च्युअल करणारे तिथे नसतात त्या ठिकाणी त्या कमिटी मिटिंग मध्ये. तर या दोन माझ्या छोट्याशा विनंती या ठिकाणी होत्या. मला इथं बोलावलं आपल्याशी बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आपला आभार आहे. धन्यवाद सर. समता सभा मंडळाच्या वतीने समतानगर सर्वात मोठी शहरातली आहे. त्या ठिकाणी मस्जिद आहे, रामाचं मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, बाबासाहेब तो कुठला आहे असं सर्व त्रिवेणी संगम त्याला म्हणू. तसं एक समतानगर साहेब आपण सर्कल साहेब आपण सुद्धा आपण आमच्या समतानगरमध्ये यावं अशी मी आपल्याला विनंती करतो सर. त्यानंतर गुढीपाडव्याचा सण रमजान ईद आहे, त्यानंतर झुलेलाल महाराज आहे आणि रामनवमीचा त्याचा कार्यक्रम आहे. तर हे सगळे जे सण उत्सवाचे जे कार्यक्रम आहेत त्यामध्ये निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये आचारसंहिता आहे आणि या सगळ्या प्रोसिजर मधून अत्यंत शांततेने सुव्यवस्थेने हे सगळं आपल्याला प्रस्थापित या ठिकाणी करायचं आहे. म्हणून या ठिकाणी हे जे नियोजन केलं त्याचं खरोखर मी अभिनंदन करतो प्रशासनाचं की आपण एक समन्वय आणि कम्युनिकेशनच्या दृष्टीने एक चांगलं पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे. तर मी भुसावळला असतो. भुसावळ शहर असं आहे की कॉस्मोपॉलिटन शहर आहे. सर्व जाती धर्माचे सर्व लोक नोकरीच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्रित आलेलं आहे. आणि खरं भारताचा नकाशा पाहायचा असेल तर ते भुसावळमध्ये आपण या ठिकाणी बघावं. तर अत्यंत एकोप्याने चांगल्या मिळून मिसळून आणि सर्व धर्म समभाव अशा भावनेने या ठिकाणी थोडंसं वागलं जातं. काही गोष्टी मी या ठिकाणी सांगू इच्छितो की 14 एप्रिलची जी आमची जयंती उत्सव आहे तर या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनाही सांगू इच्छितो की फार मोठा आपला उत्साह असतो. आपण जी मिरवणूक आपली जी काढतो बाबासाहेब आंबेडकरांची ते चांगल्या देखाव्या आणि प्रेरणादायी चित्र तर असतातच, परंतु ती वेळ जी आहे आपली जी सूर्यास्त आहे आता अलीकडे फार ऊन असतं 6-7 वाजून जातं पण थोडंसं हे अंक असतं. तर माझी अशी विनंती आपल्या या कार्यकर्त्यांना की आपण जे पदाधिकारी आहेत जे समितीचे किंवा आपले वाटामध्ये तर आपण जरा लवकर तयारी करावी. 4-5 वाजता तयारी करावी आणि आपण 6 वाजता आपली मिरवणूक निघालीच पाहिजे. आपल्या ज्या इच्छित स्थळी आपण 10च्या आत तिथं पोहोचून गेलं पाहिजे. तर ते कारण असं आहे 2 कारण की आपण ज्यावेळेस आपली जी मिरवणूक निघतो त्यावेळेस मला वाटतं आपल्याला 12ची वेळ दिली रात्रीची. तर 12 वाजता सगळे लोक झोपी गेलेले असतात आणि आपणच आपली मिरवणूक काढतो. त्याच्यामुळे जो आपला देखावा आहे, जो उत्सव आहे, जो संदेश आहे ते लोकांना कळलं पाहिजे, दिसलं पाहिजे ना. तर आणि वेळेच्या आत आपली सगळं आपल्याला आटोपता येतं. म्हणून माझी विनंती अशी आहे की आपण थोडं वेळेच्या आत याला सुरुवात करावी. दुसरी गोष्ट प्रशासनाला मला असं सांगणं आहे या दिवशी जर व्यसनाच्या संदर्भात जर काही दुकानं बंद करता आली तर तसं काही आपण या ठिकाणी बघावं. यानंतर माझी एक सूचना अशी आहे आपल्या सर्व पदाधिकारी सर्व उत्सवाच्या संदर्भात सोशल मीडियाच्या अलीकडे फार जोरात धुमाकूळ झालेला आहे सगळ्याच बाबतीत. कोण काय टाकेल, कसं करेल, काय टाकेल याचंही काही त्याच्यामध्ये काही हे राहिलं नाही. एखादी काही पोस्ट असेल आणि एखाद्या पोस्टवर एखादी काहीतरी भावना भडकत नसतील, कुठलं काही उद्योग होत असेल तर निश्चितच हे आपलं काम आहे. सर्व पदाधिकाऱ्यांचं अनेक वर्षापासून आपण काम करतो. तर या सगळ्या बाबतीत शांतता संयम ठेवून आपण कशा पद्धतीने थोडंसं त्याचं स्वरूप न वाढवता स्वरूप कसं कमी करता येईल हे आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे. पण होतं काय माहितीये का, उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे कारण जे मिरवणूक जी निघते ती 6 वाजेला निघते. कारण 6 वाजेपर्यंत खूप ऊन असतं आणि थोडा टाइमही होतो, अर्धा-पाऊण तास इकडे तिकडे. तर माझी अशी विनंती असेल आपल्याला की आपल्या जे पोलीस स्टेशनचे इंचार्ज असतात
त्यांना आपण थोडी विनंती करू किंवा सांगू की बाबांना अर्धा तास पाऊस तास इकडे तिकडे होईल, तर आपण त्या संदर्भात कार्यकर्त्यांच्याही भावना समजून घ्याव्या. आणि दुसरा मुद्दा असा असेल सर की मागच्या वेळेस चोपडा तालुक्यामध्ये आढाव पोलीस स्टेशन आहे, तर आढाव पोलीस स्टेशन मध्ये जे इन्चार्ज होते त्यांनी सांगितलं की 14 तारखेलाच तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढावी लागेल, अन्यथा तुम्ही काढू शकत नाही. तर काय असतं, काही गावांमध्ये वाद्य मिळत नाही, तर एक 15, 12, 30 तारखेपर्यंत साजरा होत असतो बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा. 14, 15, 16, 17 असा 30 तारखेपर्यंत असतो. तर तेवढेही आपण त्या संदर्भामध्ये संबंधित पोलीस डिपार्टमेंटला आपण आदेश करावेत. आणि काही ज्या गोष्टी असतात, आता मिरवणुकीमध्ये चोपड्यामध्ये मागच्या वेळेस काही गोरक्षक स्वतःला समजणारे त्या मिरवणुकीमध्ये आले आणि त्या ठिकाणी आमचे मुसलमान बांधव नाचत होते. आता आनंद आहे, त्यांना नाचू द्या. तर त्यांची थोड्याशा भावना वेगळ्या झाल्या की बाबांनो ही माणसं का बरं नाचतायत, आणि ते समोर PSI आणि इतर पोलिसांच्या लक्षात आलं की हे त्यांना विरोध करतायत. संबंधित जे तुमचे पोलीस लोक असतात ते ओळखतात गावाच्या संबंधित नागरिकांना की हा किती चांगला आहे काय नाही. कारण आमचे नजन पटेल साहेब तिथे होते, कारण नजन पटेल साहेबांनी जे स्वतःला मोठे पुढारी समजायचे त्यांना एक चांगल्या पद्धतीचा चोप त्या ठिकाणी दिला होता, कारण त्यांची मला चांगली आठवण आहे. आणि विशेष असा आहे की त्या ठिकाणी ते कसा वाद निर्माण होईल हे असं ते नेहमी बघत असतात. आणि पोलिसांना सगळं माहित असतं की कोणत्या गावामध्ये कोणता कार्यकर्ता किती चांगला आहे, त्या तालुक्यामध्ये कोण चांगलं काम करतं, तुम्हाला सगळं समजतं. तुम्ही ऐकून घेतात आमच्या भावना, हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. पण ही जी या ठिकाणी जिल्ह्याची जी मीटिंग आपण बोलवली, खूप म्हणजे या ठिकाणी बोलण्याची आम्हाला संधी दिली आणि आमच्या भावना तुम्ही समजून घेतल्या, तर निश्चितपणे या ठिकाणी आपण तुम्हालाही आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्व बहुजन समाजाला, देशवासियांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. शांतता कमेटी को स्ट्रांग बनाने की मेरी आपसे नम्र विनती है कि ये शांतता कमेटी सिर्फ मीटिंग के लिए ना हो, सिर्फ मीटिंग बुलाई जाए और आपका इज्जत और आपको बुला कर दी जाए, उनका आह्वान दिया जाए कि आपने शांतता कमेटी में जो मेंबर थे, जब भी आप बुलाए जाए तो आपने क्या क्या शांतता कमेटी का काम किया है, आपने किस तरह से शांतता रखी है, आपके मोहल्ले की जिम्मेदारी जब आपको दिए थे तो जब झगड़ा हो रहा था तो आपने किस वजह कैसा उनको शांत किया, जब आग लगी थी तो तब आपने आग को कैसे बुझाने के लिए क्या क्या प्रयत्न किया, जब ट्रैफिक में किसी को ठूस लग गई थी और झगड़ा हो रहा था तो तब आप वहां जाकर आपने किस तरह से पुलिस को इन्फॉर्म किया बोलो, या आपने लोगों में किस तरह से शांतता पैदा किया. इस तरह से जो भी छोटी घटना कहीं भी रास्ते पर होती है, हिंदू मुस्लिम होती है या किसी भी जात धर्म में होती है, तो इस तरह से शांतता कमेटी के सदस्यों को बुलाकर उनसे आह्वान लिया जाए, ऐसी मेरी नम्र विनती है. जब जाकर हमारी शांतता कमेटी बनेगी स्ट्रांग और गली गली में और हर जगह इसका प्रचार प्रसार होगा, और जब भी ऐसा कोई वक्त आता है या जैसी कोई घटना होती है तो इनको साथ में पोलीस महकमा के साथ में रहना चाहिए. चांगल्या पद्धतीने साजरे झालेले आहेत. काही थोड्याशा प्रमाणात किरकोळ असेल तर तो वाद आपण त्या ठिकाणी पिकवलेला असतो. पण मागच्या वर्षी 2-1 वर्षापूर्वी असं झालेलं होतं की या ठिकाणी जे मिरवणूक आपण काढतो त्या मिरवणुकीमध्ये एक ऑर्केस्ट्रा एक ठेवलेला असतो, तर तो मध्यभागी नसावा कोणत्या खड्यामध्ये, एक तर लास्टला किंवा सुरुवातीला, जेणेकरून पुढची मिरवणूक पुढे सरकत नाही आणि मागची मिरवणूक पुढे येते. मग ते बाकीच्यांना लास्टलाच लावलं जातं. 2 वर्षापूर्वीची घटना आहे, त्यामुळे ऑर्केस्ट्रा त्या ठिकाणी आपण करणार जातो तो एक तर लास्टला ठेवावा ही विनंती. आणि दुसरी विनंती आहे की महिला बाईक उद्याने या ठिकाणी 11 तारखेला काव्य रत्नावली चौक तर महात्मा फुले पुतळ्या यांच्या इथे निघणार, तर त्या रॅलीमध्ये तो जो रूट असेल तर 4 ते 7 पर्यंत थोडं जर ट्रॅफिकच्या इन्चार्ज असतील त्यांनी त्या ठिकाणी थोडंसं, महिला आहेत रॅली महिलांची आहे तर थोडं कुठे गोंधळ होऊ नये एवढं एक आहे. आणि मला महानगरपालिकेचे जे आपले त्यांना इथे स्थान दिलं जात नाही. आमचा जो संपर्क असतो आम्ही सज्जनांना समजावून सांगतो, दुर्जनांना आम्ही वेगळ्या पद्धतीने सांगतो. पण आपल्याकडे असं आहे की आपल्याकडे ज्या ह्या गोष्टी घडतात, माझं असं वैयक्तिक मत आहे की ह्या वैयक्तिक असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी घडतात त्यांना आपण सगळे कारणीभूत आहोत. कारण मला असं वाटतं समाजातलं जे सज्जनांचं मौन आहे,
सज्जन जे आजकाल जे मौन सांभाळून आहेत त्यामुळे या गोष्टी घडत आहेत. तर जे 80% सज्जन लोक आहेत त्यांनी ह्या ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्यांच्या विरोधात जर बोलायला सुरुवात केली आणि वाईट प्रवृत्तींना जर विरोध करायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की या अशा ज्या गोष्टी घडतात त्या घडणार नाही. सगळे शांतता सदस्य इथे उपस्थित आहेत. आमची तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा असते की तुम्ही आमचे कान नाक डोळे आहात. समाजातले तुम्ही आम्हाला सगळीकडेच जाणं शक्य नसतं म्हणून तुम्ही आमचे कान नाक डोळे आहात. ज्या काही गोष्टी वाईट प्रवृत्ती आहेत ज्या काही आता येणाऱ्या सणांमध्ये कारण तुम्ही सगळेच फार आनंदी आहात. सगळेच सण एकत्रित येत आहेत. अर्थातच ते हिंदू सण असतील मुस्लिम सण मुस्लिम बांधवांचे सण हे नेहमीच एकत्रित येतात. रमजान ईद आणि कुठला तरी हिंदू बांधवांचा सण हा एकत्रित येत असतो कारण ते सगळेच आपले हिंदू बांधवांचे किंवा मुस्लिम बांधवांचे जे सण आहेत ते चंद्राप्रमाणे असतात. तर मला असं वाटतं की हे जे सगळे एकामागोमाग जे सण येत आहेत तर या सणांमध्ये आपण स्वतः त्या ठिकाणी शांतता कमिटीच्या सदस्यांनी उपस्थित राहणं आवश्यक आहे. कारण आजकाल आम्ही जे बघतो आहे की जे तरुण मुलं आहेत तरुण मुलं जे आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी मला असं वाटतं तुमच्या ह्या ज्येष्ठ व्यक्तींची आहे. तुम्हाला इथे आज तरुण मुलांचं प्रमाण ऍक्च्युली कमी आहे. माझं असं वैयक्तिक मत असतं की ज्यांना हे सांगणं गरजेचं आहे त्यांनी उपस्थित राहणं आवश्यक असतं. तर पुढच्या शांतता कमिटीला आपण त्यांना पण सहभागी करून घेऊ. तर असे कुठले इनोसन्स क्रिएट करणारे जे काही हे असतील ते त्यांना आपण स्वतःला समजून सांगावं. जर आपलं ते ऐकत नसतील तर वेळीच आम्हाला त्या बाबी आहेत त्या निदर्शनास आणून द्याव्या. दुसरी माझी मी नेहमीच सांगते प्रत्येक बैठकीमध्ये की तुमच्या मिरवणुकांमध्ये जास्तीत जास्त महिलांचा सहभाग करून घ्या. कारण मला असं वाटतं मी आतापर्यंत ज्या मिरवणुका बघितलेल्या आहेत ज्या मिरवणुकांमध्ये महिलांचा सहभाग हा जास्त असतो त्या मिरवणुका ह्या शिस्तीत आणि शांततेत पार पडतात. कारण एक धाक असतो किंवा एक जबाबदारी त्या मंडळाला असते की नाही माझ्या मंडळामध्ये माझी बहीण आहे माझी आई आहे माझी मुलगी आहे माझं मंडळ हे शिस्तीतच राहिलं पाहिजे. तर माझं आव्हान असेल आज इथे जास्त उपस्थित नाहीये महिला पण माझं सगळ्यांनाच असेल की तुमच्या ज्या मिरवणुका आहेत त्यामध्ये महिलांना जास्तीत जास्त सहभागी करून घ्या. आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेच्या काळात आपल्याकडून आचारसंहितेचा कुठला भंग होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. वेळ सगळे जे आहेत कुठेतरी म्हटलं की अर्धा तास वाढवून द्या ते आमच्या पण हातात नाही आहे. शासनाने जे दिलेलं आहे बऱ्याचदा असं म्हणतात आवाजाची मर्यादा वाढवून द्या टेक्स्टची मर्यादा वाढवून द्या ते आमच्याही हातात नाही आहे. आपण सगळ्या संविधानाचं पालन करतो. आपण एक न्यायसंस्थेच्या त्या आदेशाचं पालन करतो. ते सगळं तुम्ही करावं अशी मी तुम्हाला विनंती करते. मला असं वाटतं 12 ही वेळ सफिशियंट आहे. जसं कोणीतरी म्हटले की त्यानंतर लोक झोपी जातात तर आपण वेळेचं व्यवस्थित पालन करा. आपल्या मिरवणुकांमध्ये आपल्या सणांमध्ये जे तरुण मुलं आहेत त्यांना व्यवस्थितरित्या आपण मार्गदर्शन करा. परवानगी देण्यात येईल. त्यानंतर आपण जे बॅनर लावणार आहोत ते बॅनर लावताना त्याच्यावर आपण जे राष्ट्रीय पदाधिकारी असतील नेते असतील पक्ष असेल पक्षचिन्ह असेल या संदर्भात जे काही नावं टाकाल किंवा हे चिन्ह वापराल तर कृपया आचारसंहितेचा त्यात भंग होणार नाही याची पण काळजी घ्यावी आणि त्यांची संमती पण घ्यावी. कारण असं होऊ शकतो की आपण लावलेल्या बॅनरचा जो काही आपण परवानगी घेताना दिलेला खर्च असेल तो त्या पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या नावावर सुद्धा जाऊ शकतो. त्याच्यामुळे महापालिकेच्या वतीने मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो की कृपया सर्व कार्यकर्त्यांनी येणाऱ्या धार्मिक सणांचे बॅनर आणि त्यांनी लावताना परवानगी द्यावी. सोबत प्रत्येक धर्म आहे जाती आहे त्याच्याबद्दल रिस्पेक्ट झाली पाहिजे. प्रत्येक सण जे आहे ते त्याचे जे पद्धती आहे त्यामध्ये साजरा झाला पाहिजे आणि त्यामध्ये इतर लोकांना काही त्रास होऊ नये काही समस्या निर्माण होऊ नये याच्या विशेष काळजी त्यांनी घेतली पाहिजे. त्याच्यासोबत समाजामध्ये खूप ऊर्जा आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये ऊर्जा आहे आणि त्याचा जर निगेटिव्ह पद्धतीने वापर झाला तो त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यावेळी त्याच्या ऊर्जाचा पॉझिटिव्ह काही उपयोग झाला जसे स्पोर्ट्स आहे युथ ऑन्टरप्रिनरशिप आहे शिक्षण आरोग्याबद्दलचे विषय आहेत त्याच्यावर जर फोकस केला आणि सण साजरा करताना
या विषयाबद्दल चर्चा केली, या विषयाबद्दल काही अवेअरनेस क्रिएट केला तर त्याचा अधिक परिणाम प्रत्येक समाज घटकमध्ये आम्हाला दिसणार आहे. याच्यासोबत जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याचा अधिक प्रचार प्रसार झाला पाहिजे. आम्ही न्यूजपेपरमध्ये इतर जे मीडिया सोर्सेस आहेत त्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी ऐकतात, पण त्याचा असा प्रभाव पडतो की समाजामध्ये निगेटिव्ह गोष्टी जास्त आहेत. असं नाही आहे, पॉझिटिव्ह गोष्टी पण आहे, पण पॉझिटिव्ह गोष्टी त्याप्रमाणे व्हायरल होत नाही. तर प्रत्येकाने जर त्याचं डॉक्युमेंटेशन केलं, जे मीटिंग्स आहे शांतता समितीची त्यामध्ये जर पॉझिटिव्ह गोष्टीचा उल्लेख केला तो शांतताच्या ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे ते सगळ्यांना कळणार आहे. आणि त्याप्रमाणे जसं बाकी लोकांनी पण सांगितलं की महिलाचा सहभाग वाढला पाहिजे, युथचा सहभाग वाढला पाहिजे, स्पोर्ट्सवर फोकस केला पाहिजे, तरी जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ते आम्ही जास्त प्रमाणे करू शकतो. तो माझी अशी अपेक्षा आहे की आजची शांतता समितीच्या बैठक मुळे जे चर्चा आहे त्या अधिक वाढणार आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत स्थानिक पातळीवर त्याचा सोल्युशन निघणार. शांतता कमिटी, जिल्हास्तरीय शांतता कमिटी आयोजित करायचं म्हणून कालच आम्ही डिसाईड केलेलं आहे आणि आता सर्व ठाण्याला पण सूचना दिलं आणि इतकी मोठ्या संख्येने तुम्ही सर्व लोक उपस्थित झालेले आहेत त्याच्याबद्दल फार मी खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि सर्व सदस्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे असंही आम्ही पाहिलेलं आहे की आता शांतता कमिटीमध्ये अशा काहीतरी मुद्दा उपस्थित केला तिथेच वाद होऊ राहिलेला आहे. अशाही शांतता कमिटी आम्ही पाहिलेलं असं म्हणजे तुम्ही सर्व लोकांनी खूप मेच्युअरली तुमचं जे काय आहे सर्व सांगितलेलं आहे. आमच्याकडं काय वेगळं सांगायचं काहीच पॉईंटच राहिलं नाहीये, तशा पद्धतीने तुम्ही सर्व लोकांनी सांगितलेलं आहे. आणि बऱ्याच लोकांनी जे काही त्यांनी मुद्दा उपस्थित केला त्या मुद्द्यावरती मी बोलायचा प्रयत्न करतो. म्हणजे सर्व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तंटामुक्ती समिती असते आणि तंटामुक्ती समिती जे काही छोटी मोठी गोष्टी असते आणि जे लहान मुलांमध्ये म्हणजे जे एक्सरमध्ये काय वाद होत असते ते पोलीस स्टेशनला न दाखल होऊन काही परिणाम होणार नाही. आणि छोटी मोठी गोष्टीला जे एरियामध्ये त्यांनी समजवता काढून आणि भविष्यात म्हणजे एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतर परत एकदा कधी कधी अशा काही घटना घडली की दुसऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची ही इश्यू येत असतात. समिती अजून मजबूतीकरण करायचा प्रयत्न आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मिरवणुकांचा जे काही आधीच मार्ग असतील त्या मार्ग बदलणार नाही. तुम्ही कोणी तशा तुम्ही सपोर्ट देखील करू नये. आणि शांतता कमिटीच्या सदस्यांचं जबाबदारी असते कोणी म्हणजे आता 10-15 मिनिट टाइमपेक्षा जास्त जर कोणी वाढवायचं कोणी प्रस्ताव दिला त्यांची जबाबदारी असते पोलिसांना मदत करून सर्वांना सांगायची. जर प्रस्ताव इकडनं कधीच नाही आला पाहिजे. प्रस्ताव जर पब्लिक कडून आलं म्हणजे आपलं पोलिसांचं आणि तुमचं जबाबदारी आहे. आणि काही लोकांनी ही देखील मांडलेलं आहे की म्हणजे जे शांतता कमिटी सदस्यांचं काय त्यांनी नेमकं त्यांची जबाबदारी कशा पार पडलेलं आहे असेही कधी कधी ऐकायला भेटते. शांतता कमिटी सदस्य म्हणजे बऱ्यापैकी लोक काम करतात, काही सदस्य असे बी असते म्हणजे जे जेव्हा मीटिंग होतात मीटिंग मध्ये येणार आणि चांगलं बोलते आणि नंतर म्हणजे जेव्हा इश्यू होते किंवा एखादी मिरवणूक निघते तर मिरवणूक मध्ये कधी दिसत नाही. म्हणजे तुम्ही सदस्य आहेत म्हणजे तुम्हाला काहीतरी जबाबदारी दिलेला आहे किंवा महत्वाची मिरवणूक होत आहे त्या मिरवणुकीमध्ये तुम्ही स्वतः उपस्थित राहायला पाहिजे. काय छोटी मोठी काय घटना घडलं त्याचं बाकी लोकांना समजून सांगायचे विषय समजून सांगण्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारला पाहिजे. प्रांत करून नवीन रुजू झालो होतो त्या ठिकाणी एक शांतता कमिटीची बैठक झाली. असंही काही लोकांनी खूप आले, चर्चा झाली, म्हणजे तालुका स्तरावरची होती आणि सगळ्या लोकांनी मोठे मोठे भाषण दिले. आणि 2-3 दिवस नंतर ज्या दिवस सण उत्सव होता मी डीवायएसपी साहेबांनी मी सोबत फिरत होतो, त्याला मेसेज मिळाला की कुठेतरी काहीतरी गडबड झाली. तो फिर ऐसे त्यांनी म्हटलं की वो शांतता कमिटीचा जो सदस्य होता बिलकुल पोट तिडकीने ते बोलत होता, त्यांना आपण फोन करू. ते फोन उचलला नाही. फिर आपण सगळे घाबरले की काय करायचं. वातावरण जरासा गरम होत होता. फिर मेसेज आला की ऍडिशनल एसपी मॅडम येणार आहे. आपण फिर वाट पाहत होतो की आता काय करायचं. शांतता समितीचे मेंबरला बोलू. फिर मेसेज आला की एसपी साहेब स्वतः येणार आहे. फक्त डीवायएसपी साहेब फुल टेन्शन मध्ये आले. म्हटलं शांतता समितीचे मेंबर कुठे गेला. त्यांनी म्हटलं होतं की या मोहल्ल्याला या भागाला या वाडीला मी जबाबदारी घेतो. तो फिर वो गोपनीयवाला कॉन्स्टेबल आहे त्यांनी कुठेतरी त्यांना शोधला आणि त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आला. तर त्यांना विचारलं की क्यों तुम्ही फोन उचलले नाही. तर त्यांनी म्हटलं की फोन शांत होता म्हणजे शांतता समितीच्या सदस्याचा फोन सायलेंट वर होता. फिर दुसरी गोष्ट विचारलं की फिर त्यांना म्हटलं की चला आता तिथे जाऊन बोलून वातावरणाला अगदी शांत करू. तिथे गेले. डीवायएसपी साहेब होते, मी होतो, पीआय आले. आपण सगळे बोलणं सुरू केले. ऍडिशनल एसपी त्या ठिकाणी आले आणि असं त्या ठिकाणी चर्चा सुरू झाली. त्यापर्यंत ते अजिबात एक विषय बोलत नाही होता. म्हणजे वो शांतता समितीचे सदस्य अगदी शांत होता.
अशी परिस्थिती जळगावला येऊ नये ही अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो. आणि सर्वप्रथम आदरणीय पोलीस अधीक्षक महोदयाला खूप खूप धन्यवाद करतो की जिल्हास्तरीय त्यांनी या शांतता समितीची बैठक आयोजन केली. त्याबरोबर या जो शांतता या जिल्ह्यामध्ये यावा याच्यासाठी जो 5000 लोकांवर बॉन्डची कारवाई असेल, हतवारीची कारवाई असेल, एमपीडीएची कारवाई असेल व इतर प्रकारचे एनबीडब्ल्यूची कारवाई असेल व इतर प्रकारच्या सर्व पोलीस विभागाच्या माध्यमातून झालेल्या कारवाईसाठी जळगाव पोलीसचे आदरणीय अधीक्षक महोदय, अपर अधीक्षक महोदय आणि सर्व एसडीपीओ पीआय सगळ्यांना खूप खूप अभिनंदन करतो. मी 10 गोष्टी बेसिकली सांगणार आहे आणि त्या एक एक करके सांगतो. सर्वप्रथम म्हणजे अध्यक्षीय भाषण आहे. मी बेसिकली समारोप सारखा सगळ्या लोकांनी जो गोष्टी सांगितलं त्याचे एक एक करके समारोप करतो. नंबर 1 आहे की त्योहारला त्या त्योहारचे सण उत्सव हर्षोल्लास मध्ये हा त्योहार आपल्याला साजरा करायचा. हे त्योहार जो आहे ते परिवाराला एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करतो, समाजाला, गावाला, शहराला एकत्र आणण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो. माझी सर्व लोकांना विनंती राहील की दुसऱ्यांना दाखवण्यासाठी त्योहार साजरा करू नका. दुसऱ्यांना दाखवण्याचा अर्थ काय की म्हणजे कुठेतरी जाऊन झेंडा लावून टाकायचे, कुठेतरी जाऊन बॅनर लावायचे, डीजे वाजवायचे की 50-50 कोस दूर पर्यंत आपलं डीजेचा आवाज जाणं पाहिजे. ये त्योहार मध्ये असं अपेक्षित नाहीये. या शोगिरी करू नका, या शोषाबाजी करू नका. स्पष्ट सूचना आहे की आपल्यासाठी, स्वतःसाठी, परिवारासाठी, समाजासाठी, गावासाठी, शहरासाठी त्योहाराचे साजरा करा. दुसरी गोष्टी, कोणाला तुम्ही फोर्स करू नका की असा करा. म्हणजे काही घटना घडतात मी ऐकला, वाचला, याच्यामध्ये मला लक्षात येत आहे की मोठ्या प्रमाणात लोक टीजिंग वगैरे करण्याचे प्रयत्न करतात की कुठे कोणाच्या घरासमोर जाऊन डीजे वाजवायचे, हे करायचं ते करायचं. हे सगळं अगदी बंद करा. ही अजिबात आपण हे करू. तिसरी गोष्टी, रुक जा बंद आहे. म्हणजे मी स्पष्ट सांगतो की याच्यामध्ये 2 बाबी आहेत. जसे रेल्वे स्टेशन मध्ये आपण म्हणतो की यात्री आपल्या समाजासाठी स्वतः जबाबदार आहे, तशाच तुमचे रिएक्शन साठी तुम्ही स्वतः जबाबदार आहे. जस्ट बिकॉज की कोई व्यक्तीने येऊन तुम्हाला काय बोलले, सोशल मीडियावर काय बोलले, बॅनर लावले, स्टेटस मेसेज लावले, डीजे वाजवले, झेंडा लावले, इत्यादी इत्यादी इत्यादी, हा गोष्टी तुम्हाला लायसन्स देत नाही की तुम्ही परत जाऊन काहीतरी रिएक्शन दिलं पाहिजे. या गोष्टीबद्दल प्रत्येकाने जबाबदारीने समजून घ्यावं की आपली जबाबदारी आहे की यदि आपल्याला कुठल्या गोष्टीची भावना आपल्याला दुखवलं असेल त्याच्यासाठी पोलीस विभाग आहे, आपले प्रांत आहे, आपले तहसीलदार आहे, मी आहे, आपण सगळे लोक आहे, आपल्या सेवासाठी आहे आणि सगळ्यांसाठी आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे की शांतता भंग करण्याचा लायसन्स आपल्याला जस्ट बिकॉज काय ट्रिगर आपल्याला आला, लायसन्स आपल्याला मिळत नाही. चौथी गोष्टी, पोलीस विभागाने जो काही बंदोबस्त प्लॅन आपल्याला मंजूर करून दिलेले, मिरवणुकीची म्हणजे रूट, वेळ, याच्या खटोकरप्रमाणे पालन करावं. मी आपल्याला विनंती करतो, नगरपालिकाला, महानगरपालिकाला, जिल्हा परिषदला स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे की रूट स्वच्छ करून द्यावा. या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पोलीस विभाग म्हणतंय की यावर रोड बंद करायचे आहे, बॅरिकेडिंग करायचे आहे वगैरे वगैरे, ते करून द्यावं. नगरपालिकाची उत्पन्न यावेळी म्हणजे रेकॉर्ड तोड झालेली आहे, त्यांच्याकडे रक्कम पण उपलब्ध आहे. याच्यासाठी आपल्या सगळ्या लोकांनी म्हणजे जबाबदारीने पार पडावं. या ठिकाणी उपस्थित सगळे नेते मंडळीला माझी सूचना आहे, आपण समाजाचे नेतृत्व करतात, आपली जबाबदारी आहे की आपल्या मागे जो फॉलोअर्स आहे आपले, त्यांनी सगळे नियमाचे पालन करावं. जो काही शांतता समितीने, पोलीस विभागाने ठरवून दिलेला बंदोबस्त प्लॅन आहे त्याप्रमाणे आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आपण फक्त आपले मागे असलेले तरुणांना आपण कंट्रोल करत नाही, परंतु त्यांच्या भविष्याला पण आपण कंट्रोल करतो. या गोष्टीची आपण जाणीव ठेवावं. 5वी गोष्ट मी सांगतो, एमपीडीएची आपण कारवाई करत होते. एक व्यक्तीबद्दल मला एक मोठे नेत्यांचा फोन आला, आपल्या जिल्ह्याच्या बाहेरच्या कोणाचा फोन आला. त्याला मला वाटत होतं की ते म्हणणारे की एमपीडीएची कारवाई करू नका. त्यांनी मला सांगितलं त्यांना एमपीडीएची कारवाई लवकर करा. अब उसका कारण काय आहे, क्योंकि या व्यक्ती एवढा आगाव झाला होता की ते काय ना काय चुकीचं काम करून, त्याला भीती होता की ते काय ना काय चुकीचं काम करून 14 वर्षासाठी जेलमध्ये जाणार. किमान 1 वर्षामध्ये तर त्यांचे जेल, जो त्यांनी जिद धरलेला आहे की मी काय ना काय करून जेल जायचंही मला, तर मी 1 वर्षात माझं जेल संपून जाईल. आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं पाहिजे की जो चुकीचा विचार ठेवतात ते म्हणजे आजारीसारखं आहे, त्याला एक औषध देण्याची गरज आहे. आता तुमच्या हातात आहे की त्याला म्हणजे औषध पासून वाचवायचे आहे, त्याला खरं औषध द्यायचे. जे समाजामध्ये नेतृत्व करतात, भविष्य घडवायचं असेल तो आपल्याला चुकीचे कामापासून त्याला म्हणजे हात थांबून आपल्याला ठेवायला पाहिजे.
ही माझी आपल्या सर्व लोकांना विनंती आहे. छठा गोष्टी आदरणीय पोलीस अधीक्षक महोदयांनी पण सांगितलं आचारसंहितेच्या संदर्भात. आचारसंहितामध्ये 5 विशेष बाबी आहेत जो सण त्योहार साजरा करताना आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. नंबर 1, प्रत्येक बॅनर झेंडा कार्यक्रमासाठी पूर्व परवानगी घ्यावा. सिंगल विंडोची स्थापना करण्यात आलेली आहे. पोलीस विभागाची मान्यता बरोबर नगरपालिकाची मान्यता या सगळ्यांसाठी प्रत्येक तहसील प्रांत कार्यालयामध्ये सिंगल विंडोची स्थापना करण्यात आलेली आहे. आपण त्या सिंगल विंडोकडे मान्यता घ्यावी. दुसरी, भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट सूचना दिलेल्या आहे धर्म जातच्या आधारावर कुठल्याही प्रकारच्या प्रचार प्रसिद्धी करू नये. या गाईडलाईन भारत मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे. आपल्या कुठलेही मिरवणूक, कुठलेही कार्यक्रम, कुठल्याही प्रकारचे इतर बाबीमध्ये आपण कुठल्याही प्रकारची राजकीय प्रचार प्रसिद्धीची परवानगी कोणाला देऊ नका. तिसरी गोष्टी, कुठलेही बॅनर शासकीय या पब्लिक प्लेस मध्ये म्हणजे राजकीय बॅनर लावू नका. पब्लिक ऍसेट मध्ये आपण ज्यावेळेस म्हणजे हे जो लाईटच्या पोल आहे ते एक पब्लिक ऍसेट आहे. रेल्वे स्टेशन पब्लिक ऍसेट आहे. बस स्टँड पब्लिक ऍसेट आहे. त्या ठिकाणी आचारसंहितेच्या कालावधीमध्ये धर्माच्या असेल, जातीच्या असेल, समाजाच्या असेल, कुठलेही अराजकीय पण असेल, परंतु कुठलेही बॅनर त्या ठिकाणी लावू नका. ज्या ठिकाणी आपण लावता ते खासगी ठिकाण असलं पाहिजे, त्याची पूर्व परवानगी असला पाहिजे. आपण पूर्व परवानगी नसेल तो आपण फक्त बॅनर काढत नाही परंतु गुन्हा दाखल करतो आणि त्याची हे करतो. आचारसंहिता लागू असल्यामुळे या गोष्टीची विशेष जाणीव प्रत्येकाने ठेवावा. चौथी गोष्टी, ज्या वेळपर्यंत आपल्याला परवानगी देण्यात आलेली आहे आपण स्वतःहून हा बॅनर काढावा. यदि नगरपालिकेला हा बॅनर काढण्याची वेळ आली कदाचित त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची पण प्रयोजन आहे. या गोष्टीची आपण जाणीव ठेवावा. यदि 24 तासासाठी परमिशन असेल 23व्या तासात जाऊन स्वतःहून बॅनर वगैरे काढून घ्यावा. 5वी गोष्टी, कुठलेही गिफ्ट, कुठल्याही प्रकारची मोफत साधन सामग्रीचे वाटप या कार्यक्रमामध्ये करू नये. याच्याबद्दल त्या ठिकाणी फ्लाइंग स्क्वॉड्स राहणार, त्या ठिकाणी व्हिडिओग्राफी होणार. माझी आपले सर आणि पेपरची बातमी आहे, कुठेही दिसलं की कुठलेही गिफ्ट वगैरेचं वाटप करण्यात आलं त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकते. याबद्दल प्रत्येकाने म्हणजे आपली हे ठेवावं, म्हणजे जाणीव ठेवावं. या गोष्टी जाणार आचारसंहिताच्या गोष्टी. आता मी शेवटची गोष्टी सांगतो. काही चांगले उदाहरण आपल्याला निर्माण करायचे. आदरणीय पोलीस अधीक्षक महोदयांनी सांगितलं, आपण पोलीस अधीक्षक महोदयांनी पण सांगितलं. एक आहे की संयुक्त झेंडे. आपण म्हणतो ना की याच्या झेंडे त्याच्या झेंडे, संयुक्त झेंडे. काय काय गावामध्ये अतिशय सुंदर उदाहरण आहे की एक बाजूला नीला झेंडा, एक बाजूला भगवा झेंडा, एक बाजूला पिवळा झेंडा, नीला हिरवा झेंडा, असं करके संयुक्त झेंडे काय लोकांनी केलेलं, या एकत्र बांधलेल्या झेंडे. या पण आपण आपल्या गावामध्ये गली मोहल्ल्यामध्ये आपण असं एक चांगलं उदाहरण करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की प्रमुख जो प्रत्येक समाजामध्ये धर्म जातमध्ये जो प्रमुख लोक आहेत त्यांनी यदि एकमेकांच्या कार्यक्रम मध्ये आपला म्हणजे उपस्थिती नोंदवली, या कार्यक्रम साजरा करण्यासाठी गेले तर एक फार सुंदर सूचना त्याच्यामध्ये पुढे जाते. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की प्रमुख लोकांची उपस्थितीमध्ये म्हणजे सगळे लोकांनी म्हणजे हिंदूंचे नेते मुस्लिमच्या कार्यक्रमामध्ये जायला पाहिजे, मुस्लिमचे नेते हिंदूंच्या कार्यक्रमामध्ये जायला पाहिजे, प्रत्येक जातीचे नेते एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये जायला पाहिजे. असं एक अतिशय सुंदर उदाहरण याच्यामध्ये आपण एक साजरा करू शकतो. पुढची गोष्ट आहे की हीट वेव्ह म्हणजे ऊन फार वाढलेलं आहे, हीट वेव्हची वॉर्निंग आहे. जळगावमध्ये ड्राय हीटचा प्रॉब्लेम आहे, या गोष्टीचे आपण लक्षात ठेवावं. आदरणीय पोलीस अधीक्षक महोदयांनी सांगितलं डीजे म्हणजे हार्ट अटॅकच्या मोठा प्रमाण आपल्याकडे झालेलं आहे. माझी आपल्या सर्व लोकांना विनंती आहे की आपण ज्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करतात परिपूर्ण जबाबदारी आपली असते आणि त्याच्यामध्ये यदि आपण कुठल्या ठिकाणी गर्दी करत असेल परिपूर्ण जबाबदारी आपली आहे. पाणीची सुविधा, शौचालयाची सुविधा, त्या ठिकाणी बॅरिकेडिंग, शेड या सगळ्या गोष्टीची जबाबदारी आपली आहे. यदि कुठलाही व्यक्ती वारला आणि त्यांच्या नातेवाईकांना वाटलं की या कार्यक्रमात गेलो होता आपल्या डीजे मुळे झाला, त्या ठिकाणी 304 चे पण गुन्हा दाखल होऊ शकतो. कल्पेबल होमोसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर. तर माझी आपल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करताना जबाबदारी आपण घ्यावा. हायकोर्टचे मोठे मोठे जजमेंट झालेले आहेत, आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचे पण मोठे मोठे जजमेंट झालेले आहेत, याबद्दल जाणीव ठेवा. पोलीस चे अपर अधीक्षक महोदयांनी सांगितलं, मी परत सांगतो की महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक या लोकांच्या विशेष त्या ठिकाणी म्हणजे जो आपण म्हणतोय की वनरेबल सेक्शन्स ऑफ द सोसायटी, वंचित घटक
त्या लोकांच्या विशेष प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रत्येक आयोजकांनी प्रयत्न करावा. चांगलं उदाहरण हे चांगल्या उदाहरणाची 3 गोष्टी सांगितलं. आरोग्याची सुविधा म्हणजे आरोग्य कोणाचा धोकादायक होऊ नये त्याच्यासाठी दक्षता घेणे, पायाभूत सुविधाची नियोजन, आणि तिसरी गोष्टी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग त्या बांधवांच्या त्या ठिकाणी येणे. आणि शेवटची गोष्ट मी सांगतो, जे काही लोकांनी सांगितलं की गुड बिहेवियर बद्दल म्हणजे पोलीस अधीक्षक महोदयांनी त्यांचा सत्कार करावा. बॅड बिहेवियर बद्दल होऊ नये म्हणून आपण ऑलरेडी आदरणीय पोलीस विभागाने ऑलरेडी सगळे बॉन्ड वगैरे 5-5 हजार लोकांवर बॉन्ड घेतलेला आहे. मला वाटतं जळगावमध्ये एक प्रकारचे रेकॉर्ड असेल यासारखं बॉन्ड घेतलेलं आहे. एक अतिशय चांगला काम या ठिकाणी करण्यात आलं. आपल्याला एक और गोष्टी मी एक अंदरची गोष्टी सांगतो. बिग ब्रदर इज वॉचिंग, बिग बॉस इज वॉचिंग. याचा अर्थ ही आहे की आपल्याला या गोष्टीची जाणीव असणं पाहिजे की आधी ज्यावेळेस घटना घडायच्या आहे, पिक्चर मध्ये आपण बघायच्या, घटना झाल्यानंतर पोलीस जागेवर पोहोचायचे. पोलीस अधीक्षक महोदयांची आणि पूर्ण पोलीसची टीमला मी अभिनंदन करेन. मागच्या काही घटना जी घडली प्रत्येक घटनामध्ये यदि दगडफेक झाला तर दगड कोणाला लागला? पोलीस कर्मचारी पीआय पर्यंत लागला. याचा अर्थ आहे की पोलीस आधीपासून त्या ठिकाणी पोहोचली होती आणि व्यवस्थित नियोजन ठेवले होते. याचं कारण आणि त्यामुळे प्रत्येक घटना जो अगदी 4-5-10 मिनिटच्या आतमध्ये नियंत्रणात आला. याबद्दल अभिनंदन जो आहे याचा अर्थ हे पण आहे की पूर्ण लक्ष पोलीस विभागाने आणि इतर संबंधित विभागांनी ठेवलेलं आहे. कुठल्याही प्रकारची असामाजिक तत्व यदि कोई भी असामाजिक विचार ठेवत असेल, देखो कुठल्याही गोष्टी करण्यासाठी आपलं नियोजन करावं लागतं. लोकांना मॉबला जमा करावं लागतो, दगड जमा करावं लागतो, पेट्रोल केरोसिन जमा करावं लागतं. यदि कुठलीही अशी घटना घडत असेल तो सोशल इंटेलिजन्स जो आपण म्हणतो सामाजिक गुप्त वार्ता, त्या गोष्टी आपण संबंधित पोलीस स्टेशन असेल, एसडीपीओ असेल, पोलीस अधीक्षक महोदय असेल, आपण त्यांना कळवावं आणि वेळेवर कळवावं. क्योंकि यदि आपण आधी त्यांना थांबवू शकले, त्या व्यक्ती जो चुकीचा विचार करताय त्यांचे जीवन म्हणजे व्यर्थ करण्यापासून आपण वाचवू शकतो. ही माझी आपल्या सर्वांना विनंती आणि शांतता समितीच्या सदस्यांच्या विशेष जबाबदारी आहे की यामध्ये आपण पोलीस विभागाला हातबळ करायला पाहिजे. यदि आपण करत नसेल तर कुठे ना कुठे आपण आपल्या जबाबदारीमध्ये कमी पडत आहे. मोबाईल शांत करू नका, परंतु समाजामध्ये शांतता पालन करण्यासाठी आपण सगळ्या लोकांनी प्रयत्न करा. मी पोलीस अधीक्षक साहेबांचं परत अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलं, मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि अतिशय चांगले वक्ताला बोलण्याची संधी दिली. या सगळ्या गोष्टीसाठी पोलीस विभागाचे विशेष आभार. माझ्या या ठिकाणी लाभलेलं 2 शब्द संपवतो, माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.